नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर सेवा बघणार आहोत. अधिक मास आणि दत्तगुरूंची सेवा किंवा स्वामींची सेवा याबाबत काय महत्त्व आहे याबद्दलची अगदी डिटेल माहिती आणि यावेळी म्हणजे या अधिक मासामध्ये आपल्या गुरूंची कुठली सेवा आपल्याला करायची आहे याबद्दलची अगदी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, तुमची एखादी इच्छा असेल की माझी स्वामींनी ही इच्छा पूर्ण करावी, तुम्ही दत्तभक्त असा किंवा स्वामी भक्त असा, दत्तगुरूंचीही सेवा तुमच्या हातून घडेल आणि स्वामींचीही सेवा घडेल. तर काय करायचं, कुठली सेवा करायची, नियम अटी काय पाळायचे आणि ह्या सेवेचा अनुभव तुम्हाला 100% येईल यात काही शंका नाही. मग तुमची कुठलीही समस्या असो, आर्थिक असो, शारीरिक असो किंवा सांसारिक काही समस्या असतील किंवा निगेटिव्ह एनर्जीचा जर तुम्हाला त्रास असेल, कुठली पण समस्या असो तुम्हाला यातून मुक्त करेल आणि 100% तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल. तर अगदी साधी सोपी सेवा आहे, तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. तर काय करायचं बघा, अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंच्या सोबतच जसं की बघा प्रत्येक महिन्यात आपण गुरूंची सेवा करत असतो. म्हणजे आता श्रावण महिन्यात कसं आपण भगवान शिवांची सेवा करत असतो, तसेच आपण गुरुचरित्र पारायण देखील करत असतो. तसेच अधिक मासात देखील गुरुचरित्र पारायण करणं किंवा दत्तगुरूंची सेवा करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. आणि जर तुम्हाला एखादी बाधा असेल किंवा नजरदोष, बाहेरील बाधा, भूत प्रेत बाधा ह्या काही गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील किंवा आर्थिक समस्या तुमच्यावरती असेल, कर्जाचा डोंगर वाढलेला आहे, पैसा येऊन पण टिकत नसेल, लक्ष्मी चंचल आहे, माता लक्ष्मी आज आहे उद्या नाही, पैसा खूप तुम्ही कष्ट करताय पण त्या कष्टाची चीज होत नसेल, अशा अनेक गोष्टी तुमच्यासोबत घडत आहेत किंवा आजारपण सतत येतं आहे किंवा म्हणजे म्हणतो ना की पैसा येतोय पण तो पैसा वायफळ असा कुठे ना कुठेतरी निघून जातो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संततीप्राप्ती असेल किंवा विवाह असेल, नोकरी असेल, या कुठल्याही व्हॉटेवर इट कुठल्याही इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करू शकता. प्रत्येक समस्येवर एकमेव उपाय म्हणजे ही सेवा आहे. फक्त साधी सोपी सेवा आहे, तुम्ही करून बघा. या 1 महिना तुम्ही करून बघा. एका महिन्यात जर पिरियड्स वगैरे आले तर काय करायचं हेही तुम्हाला सांगेन. तर सगळ्यात पहिले आता गुरुचरित्र तुम्हाला माहिती आहे, गुरुचरित्र पारायण जो करतो त्याच्यासारखा पुण्यवान कोण नसतो, लक्षात घ्या. आणि भाग्यवान लोकांच्याकडूनच या ग्रंथाचं पारायण होतं. त्याच्यामुळे जर या अधिक मासात जर तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसलात किंवा गुरुचरित्र पारायण केलं तर त्याचं शतपटीने किंवा अनंतपटीने फळ तुम्हाला मिळत असतं असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे या अधिक मासात शक्यतो गुरुचरित्र पारायण करण्याचा नक्की प्रयत्न करा. सोबतच भगवान विष्णूंची सेवा देखील आपण शेअर केलेली आहे. पण आता गुरूंची सेवा कुठली करायची ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण. तर गुरुचरित्र पारायण करण्याचा नक्की प्रयत्न करा. जर तुमचे घटस्फोटीत काही प्रश्न असतील किंवा संतानप्राप्तीविषयी काही म्हणजे प्रॉब्लेम असेल, विवाह ठरत नसेल, नोकरी लागत नसेल, नजरबाधा दोष काही असेल तर त्या सेवेवर तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. 100% तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल. प्रत्येक दुःखातून तुमची सुटका होईल यात काही शंका नाही. आणि समजा जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही तर काय करायचं, तर तुम्हाला माहिती आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुरुचरित्राचे मेरुमणी मानले जाणारे 2 अध्याय तुम्ही पठण करू शकता. तर एक अध्याय म्हणजे 14वा अध्याय आणि दुसरा अध्याय म्हणजे 18वा अध्याय. तर ही सेवा करताना काही नियम अटी आपल्याला पाळायच्या आहेत. त्या नियम अटी पाळून जर तुम्ही 1 महिना ही सेवा केलात तर तुम्हाला नक्की त्याचा अनुभव येणार म्हणजे येणार. आणि सगळ्यात म्हणजे कुठलीही सेवा करत असताना विश्वास महत्त्वाचा असतो, आपली श्रद्धा महत्त्वाची असते आणि सेवेतलं सातत्य महत्त्वाचं असतं. कळालं? नाहीतर 4 दिवस सेवा केला आहे, 5व्या दिवशी सेवा केला नाही, परत 2 दिवस सेवा केला, परत 4 दिवस सेवाच केला नाही, असं नसतं. सेवेत सातत्य पाहिजे. हां, एखाद्या वेळेस पिरियड्स आले, काही अडचण आली, तुम्ही कुठे बाहेर गेला त्यावेळी एखाद्या वेळेस खंड पडला तर चालेल, पण उगाचच तुम्ही खंड पाडून सेवेत खंड आणताय तर ते कुठेतरी चुकीचं आहे. सेवेत सातत्य हे पाहिजे, तरच त्या सेवेचा आपल्याला अनुभव येत असतो. आता हा अध्याय कसा वाचायचा, संकल्प करायचा की नाही, नियम अटी कुठले पाळायचे ते तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिले बघा, मोठा ग्रंथ वापरायचा का, तर बघा
तुम्हाला 14वा अध्याय माहीत आहे की 14वा अध्याय वाचल्याने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येते, पैशाची बरसात होते किंवा धनप्राप्तीचे मार्ग रिकामे होतात. नजरबाधा, दोष काही असतील, भूतबाधा, प्रेतबाधा ह्या गोष्टी जर तुम्हाला सतावत असतील तर त्यातूनही तुमची समस्या ती म्हणजे सुटका होते. किंवा नोकरी लागत नसेल, पैशाचे काही प्रॉब्लेम असतील तरीही तुम्ही तो अध्याय वाचू शकता. कुठल्याही समस्येवर तुम्ही हा अध्याय वाचू शकता. जर तुमच्यावरती कर्जाचा डोंगर झाला असेल तर तुम्ही गुरुचरित्रातील 18वा अध्याय वाचायचा आहे. तर आता कसा वाचायचा, काय वाचायचा मी सांगते. सगळ्यात पहिले 17 मेपासून अधिक मास चालू होते किंवा अधिक महिना चालू होते. तर 17 मेपासून तुम्ही सेवेला चालू करू शकता. सगळ्यात पहिले उठायचं, छानपैकी आंघोळ वगैरे करायची, देवपूजा करायची, महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक वगैरे करून घ्यायचा आणि अभिषेक करून झाल्यानंतर संकल्प करायचा. जी आहे तुमची रोजची सेवा ती म्हणजे देवपूजा वगैरे करून घ्यायची, संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा तर उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी, फूल, अक्षदा आणि हळद कुंकू ह्या गोष्टी घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मी मेघा म्हणजे तुमचं नाव, स्वतःचं नाव बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं. मी मेघा कश्यप गोत्राची, आणि जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत असेल तर त्या गोत्राचं नाव घ्यायचं. मी मेघा कश्यप गोत्राची स्वामींची सेवेकरी असून स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातील मार्गदर्शनानुसार मी गुरुचरित्रातील 18वा आणि 14वा आणि 18वा अध्याय याचं रोज पठण करणार आहे. किंवा जी काही तुमची समस्या आहे, मला नोकरी लागण्यासाठी मी ही सेवा करत आहे आणि संकल्पयुक्त सेवा मी करत आहे. अधिक महिन्यात मी ही सेवा करते आणि या सेवेचं मला फळ मिळू दे आणि निर्विघ्नपणे माझी सेवा पूर्ण होऊ दे. शेवटी बघा, देणं कधी द्यायचं, कुणाला किती द्यायचं हे महाराज ठरवत असतात. पण आपलं काय काम असतं तर आपलं काम असतं की निस्वार्थीपणे सेवा करणं. तर आता काय करायचं, तुम्ही आता आज किती तारीख आहे, आज मे बी 11 तारीख असेल तर 11च आहे. आता जर तुम्हाला तुमच्या जवळपास एखादं धार्मिक दुकान म्हणजे ग्रंथांचं दुकान वगैरे असेल किंवा केंद्र असेल तर तिथे जा आणि गुरुचरित्रातील आपल्या केंद्रामध्ये मिळतात. आता हा मी नरसोबाच्या वाडीतून घेतला आहे ग्रंथ छोटासा, पण केंद्रात तुम्हाला म्हणजे गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं तुम्हाला काय म्हणतात ते छोटासा ग्रंथ मिळेल. कारण आपल्याला ही सेवा महिनाभर करायची आहे, त्याच्यामुळे मोठा जो ग्रंथ आहे तो आपण हाताळू शकत नाही, कारण तो एक 5वा वेद आहे आणि तो ग्रंथ अतिशय पवित्र आहे. त्याच्यामुळे रोज तो हाताळू आपण शकत नाही. त्याच्यामुळे काय करायचं की हे 2 अध्याय आहेत ते छोटे छोटे 2 अध्यायाचे ग्रंथ तुम्हाला आणायचे आहेत, छोटे छोटे पुस्तकं तुम्हाला आणायचे आहेत. आता बघा, हा ग्रंथ जो आहे तो मी 10 रुपयाला घेतलेला, 10 रुपयाला नरसोबाच्या वाडीतून घेतलेला. पण तुम्हाला केंद्रातसुद्धा 14व्या आणि 18व्या अध्यायाचं एकच पुस्तक मिळेल. म्हणजे 2 अध्याय एकाच पुस्तकात मिळतात किंवा दोन्ही अध्यायांचं वेगवेगळं पण मिळू शकतं. तर तिथे तुम्ही घेऊ शकता किंवा एखाद्या धार्मिक ग्रंथातील दुकानामध्ये तुम्ही घेऊ शकता. आता असं हा छोटासा ग्रंथ आणायचा. त्याच्यानंतर संकल्प केल्यानंतर पहिल्यांदा स्वामीस्तवन वाचायचं. स्वामीस्तवन आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, पहिल्याच पेजवरती आहे. आणि स्वामीस्तवन हे पहिल्याच दिवशी वाचायचं, रोज रोज वाचायची गरज नाही. कळलं? बऱ्याच वेळेला मला कमेंट्स येतात की ताई स्वामीस्तवन रोज वाचायचं का? तर नाही, स्वामीस्तवन हे पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी तुम्ही संकल्प करताना त्याच दिवशी वाचायचं, फक्त एकदाच, रोज वाचायची गरज नाही. तर हे आहे स्वामीस्तवन. बघा, इथे लिहिलेलं पण आहे, कुठलीही संकल्पयुक्त सेवा करण्यापूर्वी 1 वेळा स्वामीस्तवन वाचावे, म्हणजे कुठलीही सेवा सुरू करण्यापूर्वी. तर असं झालं, स्वामीस्तवन वाचायचं. त्याच्यानंतर डायरेक्ट त्याच्यानंतर 1 माळ स्वामींची घ्यायची आणि त्याच्यानंतर 14वा आणि 18वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. रोज 1 वेळा वाचू शकता, रोज 2-2 वेळा वाचू शकता. म्हणजे 14वा अध्याय 2 वेळा, 18वा अध्याय 2 वेळा, असं पण म्हणजे तुमची इच्छा यथाशक्तीनुसार तुम्ही वाचू शकता. रोज 1 वेळा वाचला तरी चालेल. रोज म्हणजे 14वा अध्याय, 18वा अध्याय 1-1 वेळा वाचला तरी चालेल. काही जण 11-11 वेळा पण वाचतात, ज्याच्या त्याच्या यथाशक्तीनुसार. तर रोज 1 वेळेस तुम्हाला हे वाचायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही सेवा करून झाल्यानंतर म्हणजे 14वा आणि 18वा अध्याय वाचून झाल्यानंतर नित्यसेवा तुम्हाला करायची आहे. आता नित्यसेवा म्हणजे काय, तर रोज आपल्याला स्वामीचरित्राचे 3 अध्याय वाचायचे असतात. तर ताई तुम्ही खूप सेवा सांगताय, तर अजिबात नाही. नित्यसेवा ही आपली रोजची सेवा आहे, लक्षात घ्या. तुम्ही इतर कुठलीही संकल्पयुक्त सेवा करा, पण नित्यसेवा ही करावीच लागते.
करावीच लागते, कारण त्याशिवाय तुम्हाला अनुभव येत नाही कुठल्याही गोष्टीचा. कारण नित्यसेवा ही आपल्या आयुष्याचा बेसिक पाया. लक्षात ज्या अर्थी तुम्ही स्वामी सेवेकरी आहात त्या अर्थी तुमच्या घरात रोजचे 3 अध्याय हे वाचलेच पाहिजेत. मग भले तुम्ही गुरुचरित्र पारायण जरी वाचायला घातलं असलं तरी नित्यसेवा ही चुकवायची नसते. कळालं? त्याच्यामुळे ही सेवा करतोय मग ती सेवेला कुठला वेळ आणू असं नाही. ही सेवा करताय मग संध्याकाळी नित्यसेवा करा किंवा सकाळी नित्यसेवा करा, ही संध्याकाळी करा, कधीही करा, पण सेवा चुकवायची नाही. आणि दत्तगुरूंची स्वामींची सेवा दुपारी 12 ते 12:30 या वेळेत अजिबात करू नका, कारण त्यावेळी दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्याच्यामुळे या काळात जरी सेवा केला तरी ती फलित होत नाही किंवा त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे 12 ते 12:30 या वेळेत सेवा करू नका. इतर वेळी कधीही तुम्ही केली तरी चालेल. आणि ह्या सेवेसोबतच तुम्हाला नित्यसेवाही करायच्या. तर यासाठी नियम अटी काय आहेत, तर संकल्प जर तुम्ही केला आहे तर संकल्प केल्यानंतर 1 महिना म्हणजे जोपर्यंत तुम्ही आता 1 महिना म्हणजे अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही वाचणार आहे ना, मग संपेपर्यंत तुम्हाला आपलं मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. त्याच्यानंतर ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही. बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळी गुरुचरित्र 7 दिवसाचं करतो त्यावेळी अनेक कडक नियम आहेत, पण ही सेवा करत असताना असे काही कडक नियम नाही आहेत. रोजची जशी आपण सेवा करतो तशीच ही सेवा करायची आहे. फक्त संकल्पयुक्त सेवेत कुठल्याही साधी जरी कुठली संकल्पयुक्त सेवा केलात तरी तुम्हाला त्याचं पावित्र्य हे राखावंच लागतं, त्याचे नियम पाळावे लागतात. मग मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. एखादं कार्य तुम्हाला लवकर पूर्ण व्हावं, एखादी इच्छा लवकर पूर्णच व्हावी असं वाटतच असेल तर मनापासून तुम्ही सेवा करा. 100% त्याचं तुम्हाला फळ मिळेल. सेवेत सातत्य ठेवा, महाराजांच्यावरती विश्वास ठेवा आणि परान्न वर्ज्य करा. एखाद्याला सवय असते की एखादं कोणीतरी काहीतरी वाटीत घालून आणून दिले ते लगेच खायचं, दुसऱ्याच्या घरात जेवायला जायचं, असं नाही. शक्यतो 1 महिनाभर परान्न वर्ज्य करा. तुम्ही हीच सेवा करताय किंवा कुठलीही सेवा करत असाल ह्या महिन्यामध्ये संकल्पयुक्त 108 पारायण वगैरे करत असाल, 51 पारायण, 21 पारायण, 11 पारायण करत असाल तर परान्न वर्ज्य करा. कळालं? परान्न वर्ज्य केला तर नक्कीच त्याचा लवकर अनुभव तुम्हाला येईल. कळालं? तर अशा प्रकारे आणि पिरियड्स वगैरे आले तर तुम्ही तेवढेच 5-6 दिवस स्किप करायचे आणि परत सेवा चालू करू शकता. कळालं? अशा प्रकारे हा अध्याय वाचायचा आहे. जर एखाद्या दिवशी कुठेतरी बाहेरगावी गेलात तर सकाळी लवकर उठा, हे सेवा करा आणि मग बाहेर जा. आता ताई आमच्या घरात नॉनव्हेज आणतात, मग करून द्यावं लागतं तर काय करू? तर बघा तुम्ही ज्या दिवशी आता ही आपली संकल्पयुक्त सेवा आहे, खंड पडू द्यायचा नसतो. तर तुम्ही ज्या दिवशी आपल्याला माहिती आहे की कधी आणणार आहेत काय, तर त्या दिवशी लवकर उठा, सकाळी सेवा वगैरे करा, देवपूजा करा आणि मग तुमचं जे काही नॉनव्हेज बनवणार असाल तर ते बनवा. कारण शेवटी बघा छोटासा जरी ग्रंथ असला तरी त्याचं पावित्र्य राखणं आपलं खूप महत्त्वाचं असतं. आणि नॉनव्हेजला हात लावून मांसाहार करून देऊन शेवटी आपलं कुठेतरी दोष असतो, म्हणजे त्याचा दोष आपल्याला लागतोच. लक्षात घ्या. म्हणून करून दिला आहे तशाच हाताने तुम्ही इथं आलाय, ते ग्रंथाला हात लावला आहे, ते पूर्णपणे चुकीचं आहे. दोष आपल्याला त्याचे लागतात. त्याच्यामुळे जर ज्या दिवशी तुमच्या घरात नॉनव्हेज आणणार आहेत त्या दिवशी सकाळी उठून लवकर सेवा पूजा जे काही तुमच्या सेवा आहेत त्या करून घ्या आणि मग नॉनव्हेज करा. आणि दुसऱ्या दिवशी छानपैकी डोक्यावरून जरी तुम्ही नाही खाल्लं तरी डोक्यावरून स्नान करून तुम्ही दुसऱ्या दिवशीची सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे पावित्र्य राखून आणि नेहमी सातत्य ठेवून महाराजांच्यावरती विश्वास ठेवून ही सेवा करा किंवा कुठलीही सेवा करा, तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.